वर्णन विस्तृतपणे केलं होतं. योगमठाचं वर्णन झाल्याच्या नंतर लगेच आपण कारण योगमठ निर्मिती मागही उद्देश तोच आहे की साधनेला बाधा होऊ नये. अशी सर्व व्यवस्था केलेली असताना सुद्धा काही अंतर्गत घटक जी योग्याच्या वर्तनाचे आहेत, बरं का, जे योग्याच्या वर्तनाचे आहेत ते सुद्धा साधनेला बाधा करू शकतात. त्याला बाधक तत्व म्हणलं गेलं. कॅमेरा चालू करा ना, एक जणच आहेत फक्त कॅमेरा चालू केलेले. तर त्याला बाधक तत्व म्हटलं गेलं आणि ते बाधक तत्व 6 होते आणि साधक तत्व सुद्धा 6 होते. त्याचा सुद्धा आपण विस्ताराने विचार केला होता. त्यानंतर 17व्या श्लोकामध्ये हठयोगाचं पहिलं अंग सांगितलं. त्याचं नाव आहे आसन आणि ते पहिलं सांगितलं गेलं असल्यामुळे आणि ते क्रमानेही पहिलं येत असल्या कारणाने कुर्यात तदासनम म्हणूनच ते आसन केलं पाहिजे सुरुवातीला. आणि त्यामुळे काय होतं तर स्थैर्य आरोग्य लाघव सांगितलं. परंतु लघुता अगोदर प्राप्त होते, त्यानंतर आरोग्य प्राप्त होतं आणि त्यानंतर स्थैर्य प्राप्त होतं. अशा पद्धतीने असते. जर लघुता नष्ट झाली तर आरोग्य नष्ट होतं, आरोग्य नष्ट झालं तर स्थैर्य सुद्धा नष्ट होतं. असं दोन्ही क्रम आपण पाहिले. आणि त्यानंतर आपण मुनी परंपरा आणि योगी परंपरा ह्या दोन पाहिल्या. त्यानंतर आपण आसनाची संकल्पना परिभाषा पाहिली. त्याच्या अंतर्गत घेतलं शारीरिक, परत शारीरिक मध्ये प्रक्रिया आणि प्रभाव पाहिला. तर प्रक्रिया कसला भाग आहे, कृती कशी असेल, प्रक्रिया कशी असेल हे लक्ष देण्याचा भाग आहे. आणि त्यानंतर असेल प्रभाव, हाही लक्षात ठेवण्याचा भाग असेल. तर तो प्रभाव कसा पाहिला आपण, शरीरावरती प्रभाव, मनावरती प्रभाव आणि चिकित्सात्मक प्रभाव म्हणजे उपचारात्मक प्रभाव. हे आपल्याला अनेक आसनाचं आता आपण अभ्यास करणार आहोत. त्या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला लक्षात ठेवायची गोष्टी आहेत आपण पाहिलं. आपण आसनाला प्रारंभ करणार आहोत. तर आसनाला प्रारंभ आता मी ग्रुपवरती टाकलेले आहेत पहा. ग्रुपवरती मी आसनाचे फोटो टाकलेले आहेत देवकोळेंच्या पुस्तकातले. म्हणजे श्लोक वाचल्याने यासाठी मार्गी जागोजागी जर काही शंका आली असेल तर विचारू शकता, किंवा कोणाला पाठभेद माहिती असेल की या ग्रंथामध्ये असं सांगितलंय किंवा अर्थ कारणी भिन्न केलेलं आहे असं तुम्ही मध्ये होऊ शकता आणि खरं असेल ते सांगू शकतील. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. तर हठयोगाचं पहिलं अंग आहे आसन आणि त्याप्रमाणे आपल्याला मग आसन शिकलं पाहिजे. आसनाचा अभ्यास त्यासाठीच केलेला आहे, हठयोग सिद्धीसाठीच केलेला आहे. मग हठसिद्धी अगोदर होण्यासाठी आसन सिद्धी झाली पाहिजे. मग यासाठी कामामध्ये क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो. UGC नेट ज्यांना करायचे त्यांना क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो. परत आसनाची स्थिती सुद्धा विचारली जाऊ शकते, आसनाचे लाभ परिणाम सुद्धा विचारले जातात. यासाठी व्यवस्थित हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 19व्या श्लोकामध्ये स्वस्तिकासनाचं वर्णन आलेलं आहे. आता आपण कोणत्या आसनाचं वर्णन पाहत आहोत, स्वस्तिकासनाचं पाहत आहोत. स्वस्ती म्हणजे काय माहितीये, मंगलाचरण. स्वस्ती, स्वस्तिका आहे, स्वस्तिकासनाला प्रारंभी घेतलेला आहे. ठीक आहे. जानुरोरंतरे सम्यक कृत्वा पादतले उभे ऋजुकायः समासीनः स्वस्तिकं तत्प्रचक्षते. याला काय म्हणायचं, स्वस्तिकासन म्हणायचं. जानुरोरंतरे सम्यक कृत्वा पादतले उभे ऋजुकायः समासीनः स्वस्तिकं तत्प्रचक्षते. तत्प्रचक्षते त्यालाच स्वस्तिकासन म्हणतात. कुणाला, गुडघ्याच्या वर आतून पायाचे तळवे नीट बसवून शरीर सरळ ठेवून बसावे या स्थितीस स्वस्तिकासन म्हणतात. दोन्ही विने कंसात दिले म्हणजे पाय लांब सोडलेले. आता मी बसलोय बरं का मांडी घालून, त्याप्रमाणे स्थिती. आणि त्यामध्ये काय करायचं, मांडी सोडली आणि आपण पाय लांब केले, दोन्ही पाय लांब करून. याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, स्वस्तिकासन. दंडासन. दंडासन लांब का लांब लांब पाय सरळ दंडासन. म्हणजे कृती सांगतोय दंडासन.
त्यानंतर दुसऱ्या नंबरला काय करायचं मग, आता डावा पाय घेऊ अगोदर, डावा पाय गुडघ्यातून वाकवायचा आणि तो डावा पाय काय करायचा, गुडघ्यातून वाकवायचा. गुडघ्यातून वाकल्यानंतर टाच काय येईल, शरीराच्या जवळ येईल. तर ती टाच, डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या जांघेला पाहिजे आणि तळवा कुठे लागला पाहिजे, मांडीला. पायाचा तळवा, डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या मांडीला लागला पाहिजे, टाच जांघेला लागली पाहिजे. आणि आता उरलेला जो लांब आहे पाय, आता तो सुद्धा कसा गेला पाहिजे, तर तो सुद्धा गुडघ्यातून दुमडायचा आहे, वाकवायचा आहे. आणि उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या जांघेला आणि तळवा हा डाव्या पायाच्या मांडीला लागला पाहिजे. स्थिती कळाली? चित्रात पहा जर कळत नसेल तर कुणाला. आलं लक्षात? अवघड नाही, ते माहिती आहे सर्वांना, तरी पण सांगायचं म्हणून सांगितलं. याप्रमाणे हे आसनाची स्थिती असते आणि या आसनाला नाव काय आहे, स्वस्तिकासन. या आसनाला नाव आहे स्वस्तिकासन. तर काही ग्रंथकारांनी याच्यावरती टिप्पणी करताना म्हटलेलं आहे, याला स्वस्तिकासन का म्हटलेलं आहे याबाबत काही विस्ताराने असं सांगता येणार नाही असं सांगतात. काही जण याला पायाची स्थिती स्वस्तिकासारखी होती असंही म्हणतात. काही त्याच्यावरती मत असं करतात की स्वस्ती, स्वस्ती शब्दाचा अर्थ काय, मंगल. मंगल. मंगलाचे. मंगल, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे, म्हणून हे आसन मंगलकारक आहे, शुभता करणार आहे योग साधकासाठी. म्हणून परिणामावरून याला स्वस्तिकासन म्हणलेलं आहे, असंही काही जणांचं मत आहे. आलं लक्षात? मग ही वेगवेगळ्या गोष्टी दोन्ही मी सांगत आहे. ठीक आहे. काही जण याला चिन्हात सुद्धा रूपांतरित दाखवलेलं आहे की पायाच्या ठिकाणावरती स्वस्तिक सारखा आकार होतो असं म्हटलेलं आहे, परंतु अक्षरशः स्वस्तिक जशाला तसं होऊ शकत नाही. पुढे चला. तर मग हे स्वस्तिकासन कशाच्या उपयोगाचं आहे, तर हे आसन ध्यानाच्या उपयोगाचं आहे. हे आसन ध्यानात्मक स्थितीचं आहे. हे आसन प्राणायाम करण्यासाठी उपयोगी असणारं आसन आहे. बरोबर आहे का? ज्यांना पद्मासन येत नाही किंवा सिद्धासनही जमत नाही, हे स्वस्तिकासनाचा प्रयोग करू शकतात. म्हणजे सोप्या आसनात आहे, परंतु प्राणायामाने ध्यान करण्यासाठी याचा अभ्यास केला जातो. आता आणखी याच्याबद्दल आणखी दुसरी माहिती काय सांगतोय मी, हे नोट करत चला तुम्ही. आता मी सांगणार आहे म्हणजे काय, ग्रंथ तर सगळ्याकडेच असणार आहे, काही मला माहिती एक्स्ट्रा जी असेल ते मी सांगणार आहे, तर त्यासाठी वेगवेगळी माहिती तुम्ही लिहून घेत चला. काय सांगत होतो आता, तर या आसनाचं वर्णन बरं का योग याज्ञवल्क्य संहितेमध्ये सुद्धा आलेलं आहे बरं का. 3ऱ्या अध्यायात 35व्या 5व्या श्लोकामध्ये आलेला आहे. 3.5. त्यानंतर घेरंड संहिता, घेरंड संहितेमध्ये सुद्धा इथं अध्याय 2रा असेल, इथे सुद्धा या स्वस्तिकासनाचं वर्णन आलेलं आहे. आता आणखी एक 3री संहिता सांगतो. कोणती? वसिष्ठ संहिता. आणखी काय? वसिष्ठ संहिता. या वसिष्ठ संहितेमध्ये वसिष्ठ आहे, संहितेमध्ये या स्वस्तिकासनाचं वर्णन केलं आहे. योग याज्ञवल्क्यामध्ये ह्या आसनाच्या 2 प्रक्रियांचं वर्णन आलेलं आहे. योग याज्ञवल्क्यामध्ये काय झालेलं आहे, या आसनाच्या 2 प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. पूर्ण पात्रे सर, या आसनाच्या 2 प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. म्हणजे प्रक्रिया बरं का, प्रक्रियांचं वर्णन 2 प्रकारे केलेलं आहे बरं का. तर त्यातील एक हठयोग प्रतिपिकेमध्ये समानच आहे, म्हणजे आता जे आपण सांगितलं असंच आहे. कुठं? हठयोग प्रतिपिका आणि याज्ञवल्क्य. काय म्हणलात सर? सर तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतो सर. तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक आणखी होतो होतोय का ब्रेक? काय करावं? हो हो सर, क्लिअर नाही आता ऐकू. नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता परत सांगू का? सारखा सलग तास ऐकायला येत आता येतोय का? मध्येच कट व्हायला सर. आता येतोय आवाज का? आता सध्या नाही, परत ब्रेक झाला. 2 शब्द आले सर, शेवटचं ब्रेक झाला. मग खूप काही सांगून गेलो ना मी एवढ्या वेळात. आता काय काय सांगत होतो मी? आता येत आहे का आवाज? आता येतोय. आता येतोय का? हा ठीक आहे.
तर म्हटलं मी की काय सांगत होतो, आणि आपण सलग हठयोगाचं सांगतो. हठयोगाचं आवाज येत नसेल तर परत सांगा बरं का, त्या व्यतिरिक्त नका बोलू, आता परत सांगणार आहे हेच. हठयोग प्रदीपिकेचं हठयोगाचं पहिल्यांदा आसन सांगितलं होतं आणि त्या आसनामध्ये पहिलं आसन स्वस्तिक आसन सांगितलं होतं आणि त्या स्वस्तिक आसनाची विधी आपण सांगितली होती हठयोग प्रदीपिकेनुसार. ती कळाली होती का? ते आवाज आला होता का? हा, तोपर्यंत आवाज आला सर. आला होता. त्यानंतर मी काय सांगितलं, स्वस्तिकासनाला स्वस्तिक आसन का म्हटलेलं आहे याबाबत सुद्धा काही जण म्हणतात की याबाबत निश्चित सांगता येत नाही म्हटलेलं आहे. काही जणांनी शारीरिक स्थिती स्वस्तिकासारखी होती असं म्हटलेलं आहे. काही जणांनी असं म्हटलेलं आहे की स्वस्तिक हे चिन्ह कसलं आहे तर मंगलकारी आहे आणि तशाच प्रकारचं हे आसन सुद्धा मांगल्यदायक आहे, मंगलता आणणार आहे, अमंगल नष्ट करणार आहे, म्हणून सुद्धा या आसनाला परिणामावरून स्वस्तिकासन असं म्हटलेलं आहे. असे 2 प्रभाव सांगितले, हे सांगितलं. यानंतर मी आणखी काय सांगितलं, कृती तर लक्षात सांगितलेलं ऐकायला आलं म्हणलं तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर स्वस्तिकासन हे कसलं आसन आहे तर ध्यानात्मक स्थितीचं आसन आहे. यामध्ये ध्यान करता येतं, या आसनामध्ये प्राणायाम सुद्धा करता येतो, ठीक आहे. त्यामुळे कठीण आसन नाही असं सांगितलं. आणि त्यानंतर पुन्हा मी काय सांगितलं, या आसनाची माहिती, या आसनाचं वर्णन 3 ग्रंथामध्ये उल्लेख केला मी. एक होतं योग याज्ञवल्क्य, दुसरं होतं घेरंड संहिता आणि तिसरं होतं वसिष्ठ संहिता. 3ही ग्रंथामध्ये या स्वस्तिक आसनाचं वर्णन आलेलं आहे. सांगितलं होतं ना? हे पण ऐकायला आलं नसेल तर परत हा, आलं लिहून घ्या. हे आलं. आलं. त्यानंतर आता स्वस्तिकासनाचं स्थितीबद्दल, तर योग याज्ञवल्क्यामध्ये ह्या आसनाचं वर्णन आलेलं आहे, म्हटलं आपण म्हटल्याप्रमाणे आलेलं आहे. परंतु त्या योग याज्ञवल्क्यामध्ये 2 पद्धतीने प्रक्रिया कशी सांगितली, 2 पद्धतीने सांगितले, म्हणजे 2 भिन्न पद्धती सांगितलेल्या आहेत. तर त्यातीलच एक पद्धती स्वामी स्वात्माराम योगी यांनी स्वीकारलेली आहे. आलं लक्षात? हे जे आपण सांगितलेलं आहे आशाला असंच योग याज्ञवल्क्यामध्ये म्हटलेलं आहे. परंतु आणखी एक प्रक्रिया सांगितलेली आहे जी वेगळी आहे, ती योग याज्ञवल्क्यामध्ये सांगितली जाते. तर ती कशी सांगितलेली आहे, तर टाचेला शिवणीला लावायचंय, शिवणीच्या दोन्ही बाजूने असं ठेवायचं सांगितलेलं आहे. आणि ही स्थिती कशासारखी असेल तर हठयोग प्रदीपिकेमध्ये पुढे येणार आहे, थोडंसं पुढे येणार आहे सिंहासनाची प्रक्रिया. सिंहासनामध्ये टाचा सांगितलेल्या आहेत का लक्षात, किंवा आपण तिथे पाहूया परत. तर सिंहासनामध्ये जशी हट्ट प्रदीपिकेमध्ये पायाची स्थिती सांगितली, टाचीची स्थिती सांगितली आहे, तशी स्थिती 2 टाचांची सांगितलेली आहे. असं ते भद्रासनाकडे जातं का साधारण? हो, तसं सुद्धा आहे थोडस. हो, कुर्मासनासारखं भद्रासनासारखं सुद्धा केलं गेलेलं आहे थोडं थोडं, बरं का. आपण पाहूयात नंतर आणखी. हा, तर याची दुसरी विधी आहे ती वसिष्ठ संहितेमध्ये घेतलेली आहे. आलं का लक्षात? योग याज्ञवल्क्यातील जी स्वस्तिकासनाची विधी आहे, पहिली विधी हठ प्रदीपिकाकारांनी स्वीकारलेली आहे आणि दुसरी विधी वसिष्ठ संहितेमध्ये आलेली आहे असं सांगितलं. तर तुमच्या आवाजामध्ये सलगता एक्स्ट्रा नाही. माहिती. अरे वा, कसं करावं लागेल आता. आता वायफायचे मध्ये बंद ब्रेक होतो केलं, सर. मोबाईलच्या आभाळ बहुतेक पावसामुळे आहे का वायफाय मग? वायफाय आभाळामुळे तर होत बंद असेल. केलं मी, वायफाय बंद केलं सर मी. वायफायने आता कार्डचं आधी जिओचं चालवलं, जिओचं कार्ड होतं त्याच्यावरचंही चालत नाही. मग एअरटेलला असेल का म्हणलं नेटवर्क, एअरटेलचंही चालवलं. आता पण कसं सर करायचं हो तुम्ही सर? समोर दिसले की छान ऐकू येतं. आता घ्या उलट स्क्रीनवर घेतलं, हा स्क्रीनवरती घेतल्यावर म्हणजे आपण व्हिडिओ बंद त्यामुळे उलट नाही नाही नाही, गेला आता, परत आवाज गेला. आणखी परत काहीच आवाज नाही. उलट व्हिडिओ आणखी गेला. तुमचे चेहरे स्टॉप होत आहेत. बहुतेक पाऊस चालू आहे, पावसामुळे झाले असेल का, कसं करायचं, थांबायचं का मग? नीट होत नसेल तर परतच घेतलेलं बरं. आता काय, कारण आता डिस्टर्बन्स पर्याय खूप आहे केले, सर. वायफाय बंद केलं,
एक वाक्य आणखी आणखी होईल. थांबा. नाही. वायफाय बंद केलं पहिला प्रयोग. आता मी सांगतो आसनाचे 3 प्रकार सांगितले ना, तसे या वायफायचे 3 प्रकार मी असे रेकॉर्डिंग स्टॉप करतो याच्यामध्ये. हा, मी वायफाय साठी काय केलं, इंटरनेटसाठी वायफाय बंद केलं, जिओच्या कार्डवरचं चालवलं, मोबाईलवरचं, तर ते पण चालत नाही. पुन्हा मग एअरटेलचं चालवलं. आता तुम्ही एअरटेलला प्रॉब्लेम माझ्याकडे आता नाही, आता अरे तुम्ही आणखी बोलले परत ते गेलं. सुद्धा खंडित ऐकू आलं परत सर. गेलं. आवाज स्क्रीन नाही. पण हँग झाली आता. आता तेही खंडितच झालं. म्हणजे तुमची पण होत आहे तशी दिसत आहे मला कधी कधी. आता पाहिल्यामुळे कळालं. कसं करायचं, थांबायचं का आपण राहू का आज? हा, कारण ते कळायलाच तयार नाही सर, मध्ये मध्ये खूप ब्रेक व्हायला लागलाय. हा, आणि जो आवाज येतोय तो पण असा मी घुमला 3 जातो. गोष्टी सांगितलेल्या clear कळत नाहीये. परत गेला थांबायला सर. लागलं. हो बरोबर. आणखी थांबायला तुमचा पण आवाज परत गेला. हो ठीक आहे, आपण हे उद्याच घेऊयात मग परत एकदा. पण मी असं सांगणार आहे बरं का,